हजारो वर्ष जुनं मंदिराचं बांधकाम याला धक्का लागला। जगाच्या पाठीवर अशी रीतच नाही की ज्या दगडांचा इतिहास, कोरीव दगडांचा इतिहास हजारो वर्ष जुना आहे त्यांना कधीही हात लावला जातो। संपूर्ण दगड जे रचले गेले त्याला भेगा पडतात। तुम्ही दक्षिणात्य बाजूला जा, जुनी मंदिरं अशा सुंदर अवस्थेत ज्या गाभाऱ्यामध्ये स्वयं शिवछत्रपती शिवाजी महाराज हे या देवीचा आशीर्वाद घेऊन रयतेचं राज्य स्थापन केलं, तो गाभारा तोडायचा। त्या मंडपाचा इतिहासचा पहिला उल्लेख हा 12व्या शतकातल्या ऐतिहासिक संदर्भांमध्ये सापडतो। 12व्या शतकातल्या इथे निंबाळकर म्हणजे जे निजामाचे सरदार होते, निंबाळकरांनी ही बाकीची बांधकामं केली, पण मंदिराचा इतिहास हजारो वर्ष जुना आहे। या देवीच्या अस्तित्वाचं ऐतिहासिक संदर्भ सोडलं तर ते पार त्रेता युगापर्यंत जातं। याला कोण परमिशन देते? ज्या पायऱ्यांवरनं सर्वसामान्य जन खाली उतरतात त्या पायऱ्या 12व्या शतकातल्या तुम्ही या 12व्या शतकातल्या पायऱ्या काढणार म्हणजे दर 5 वर्षांनी इथला जो कोणी असेल त्याचा 200 कोटी रुपयाचा घरभरणी कार्यक्रम आजपासून सुरू झाला। यांना इतके भीक लागले? बरं, शासनाने पैसे पाठवले का? नाही। मंदिराच्या भक्तांकडनं आलेल्या पैशातनं ह्यांची मौजमजा चालू। माझ्याकडे आर्किओलॉजिकल एक्सपर्ट सिन्हा नावाचे आहेत, जे पूर्वीचे आर्किओलॉजीचे अध्यक्ष होते, त्यांचा रिपोर्ट आहे। त्यांनी सांगितलं काही हजार रुपयामध्ये हे आपण मंदिर रिपेअर करू शकतो। आतमधल्या कोरीव बांधकामाचं सौंदर्य आणि त्याचा ऐतिहासिक संदर्भ, त्याची श्रद्धा त्रिसूत्री आहे ना, हे ते उद्ध्वस्तच करून टाकायचं काय कल्पना आहे? पण सध्या शिळांना जे तडे गेले ते पण त्याला जबाबदार गरजेचं आहे ना। ते कसे करणार? आता शिलाची दुरुस्ती, दगडाची दुरुस्ती करणारा तंत्रज्ञान निर्माण व्हायचंय, याला तडे गेले कसे? तुम्ही आतमध्ये शिलांवरती ते ड्रिलिंग मशीन वापरतात, हलणार नाही। आणि एक एक काय सांगतात त्या म्हणे त्या कळसाचं वजन त्या दगडांवरती पडतंय आणि म्हणून दगड होत चालले। एक एक दगडी भिंत मी माहिती घेतली तर 4.5 फुटाची, 4.5 फूट। म्हणजे ज्यांनी कोणी हे मंदिर बांधलं ते जे वास्तुशास्त्रज्ञ असतील, जे आर्किटेक्ट असतील किंवा जे स्ट्रक्चरल इंजिनियर असतील, त्यांनी किती अक्कल हुशारीने बांधलं की वरचा कळस आणि खालचा तिचा आधार म्हणजे त्याचा भार ज्याच्या होईल ते मजबूत करून ठेवलंय, त्याला हलूच शकत नाही। तिरुपती मंदिर इतकं जुनं गेलंय का कोण रिपेअर करायला? त्या म्हणतील पंढरपुराचा विठोबाचं मंदिर खचलं आहे, विठ्ठलाला हलवा, पांडुरंगाला हलवा, यांचा काय भरोसा? हे पैशासाठी तुमचा देव घेऊन जातील। तुला उघडी जमीन कुठे आहे? नंदुरबार मध्ये, चला नंदुरबारला घेऊन जाऊया। त्याचं काय ऐतिहासिक संदर्भ आहे, त्याचे काय धार्मिक सत्य आहे? कोणतरी कुठला तरी पुजारी येतो, तलवारीची पूजा करतो, म्हणे मी शक्ती उतरवली आहे सगळी, ती शक्ती मी तलवारीत आणली आहे, ती तलवार मग उचलून देवळातनं बाहेर देतो आणि कुठे ते भलत्याच ठिकाणी ठेवतो। सर ही अंधश्रद्धा आहे का? ही अंधश्रद्धा आहे का? नाही, भक्तांचा जीव आहे ना त्याच्यात, भक्तांचा जीव आहे ना। आजपर्यंत देवळाच्या आतमध्ये कोणालाही विचारा, मी बोलतोय म्हणून माझ्यावर विश्वास ठेवू नका, आजपर्यंत कधीतरी ह्या मंदिरात गोपे पुजारी सोडून इथले जे पारंपरिक शिवाजी महाराजांच्या काळात म्हणजे ऐतिहासिक काळापासून जे पुजारी आहेत यांना सोडून दुसऱ्यांनी पूजा केली होती का? मग हे का तुम्ही चेंज करताय? ही परंपरा का बदलवताय? म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात पूजा केलेल्यांची कुटुंब आजही इथे पूजा करतायत। कोण आहे याच्या पाठीमागे? आपण सगळं पाणी केले, जे कोणी असतील त्यांनी इथं काढता पाय घ्यावा। ती देवी साक्षात देवी आहे ती।
त्या देवीच्या आशीर्वादाने रयतेचं राज्य स्थापन केलंय. त्या देवीचा आशीर्वाद घेऊन इथे विहीर बांधली गेली आहे, अहिल्याबाई होळकरांनी बांधली आहे. खाली घ्या थोडं. रूम खाली घ्या थोडी. इथे